ज्ञानेश्वर सारवे। मी नॅशनॅलिटीज डिटेक्टिव्ह फोर्स यांच्याद्वारे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेत आहे। माझ्या स्पर्धेचा क्रमांक आहे NDF C6। माझ्या भाषणाचा विषय आहे आधुनिक युगातील महिला। पडद्याच्या आड असलेली, समाजाला भिणारी, जगाआड असलेली स्त्री आज उंच शिखरापर्यंत गेली आहे। तिने उंच भरारी घेतली आहे। स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाजाची शक्ती बनली आहे। प्राचीन काळी तिला दिला जाणारा त्रास, तिला मिळणारी अयोग्य वर्तणूक, या साऱ्या गोष्टीमुळे तिला तिच्या कर्तृत्वाची कधी जाणीवच होऊ दिली नाही। कारण स्त्री जर शिकली तर या देशातील पुरुषप्रधान व्यक्तिमत्व कमी होईल, पुरुषांचा मान सन्मान कमी होईल। म्हणून स्त्रियांना प्राचीन काळी चूल आणि मूल एवढ्यापर्यंतच मर्यादित ठेवले। तिला उंच भरारी घेऊ दिली नाही, तिच्यावर खूप अन्याय अत्याचार केले, तिला तिच्या स्वइच्छेने जगू दिले जात नसे। ती प्रत्येक बंधनात अडकलेलीच होती। पण अशा परिस्थितीमध्ये एका महामानवाने म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी स्त्रियांच्या रक्षणासाठी, कर्तृत्वासाठी एक पाऊल उचलला, आणि तो पाऊल म्हणजे स्त्री शिक्षणाचा पाया रचला। आणि 3 जानेवारी 1848 हा सोन्याचा दिवस उगवला आणि मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली। तिने शिक्षण घेतल्यामुळे तिला प्रत्येक गोष्टी कळायला लागल्या, तिला तिचे अधिकार समजले, तिच्या मधल्या कर्तृत्वाची तिला जाणीव झाली। शिक्षणामुळे तिला एक आगळी वेगळीच दिशा मिळाली। ती आता उंच भरारी घ्यायला लागली, ती प्रत्येक क्षेत्रात भाग घ्यायला लागली, ती आता स्वतःच्या इच्छेने जगायला शिकली, तिला हे सुंदर जग बघायला मिळाले। ती आता घराबाहेर पडली, ती आता प्रत्येक क्षेत्रात भाग घेऊ लागली। ती आता घराची नाही तर जगाची शान बनली। स्त्री आता घराची नाही तर जगाची शान बनली। आता तिची प्रत्येक क्षेत्रात कीर्ती होऊ लागली, तिला आता मान सन्मानाने जगता येऊ लागली। तिने भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये तिचा खूप मोठा वाटा आहे। ती इंग्रजांसोबत लढली, प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झाली। तिने भारताचा तिरंगा ध्वज फडकवला आणि ती भारताची राष्ट्राची शान बनली। इंग्रजांना हळहळ करून सोडले, शेवटी इंग्रजांना पण भिली नाही आणि भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा कमवला, आणि आज ती प्रत्येक क्षेत्रात अमर झाली आहे। पंतप्रधान पदापासून तर विमान चालवण्यापर्यंत गेली आहे। प्रत्येक पदामध्ये आज पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहे आणि तिने जगाला दाखवून दिली आहे, एक नारी सबसे भारी। तिने या सुंदर जगामध्ये स्वतःची महान कीर्ती दाखवून दिली आहे आणि आज ती प्रत्येक पदापर्यंत पोहोचली आहे। स्त्री शिकल्यामुळे आज ती प्रत्येक घरची ढाल बनली आहे। एका वटवृक्षाप्रमाणे सर्वांना छाया देते, माया देते, फल देते आणि आकारही देते। ती म्हणजे फक्त एक स्त्री आहे। एका दिव्याच्या ज्योतीप्रमाणे जगाला उजेड देते, स्वतः जळून घेते आणि इतरांना प्रकाश देते। एका दिव्याच्या ज्योतीप्रमाणे जगाला उजेड देते, स्वतः जळून घेते आणि इतरांना प्रकाश देते। ती म्हणजे फक्त एक स्त्री आहे। हिच्यासारखी माया, हिच्यासारखी करुणा फक्त आणि फक्त तीच देऊ शकते। ती म्हणजे फक्त एक स्त्री आहे। हीच तर आहे आधुनिक युगातील स्त्री। ही एका ढालेप्रमाणे उभी आहे, कणखर बनून तुम्हा आम्हा सर्वांचे रक्षण करते। ती म्हणजे फक्त एक स्त्री आहे। धन्यवाद।